अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज गिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे औरंगाबादवरून सौ अंजली प्रशांत पट्टलवार या ताईंचा। ताई म्हणतात, अगाध करणी तुझी गुरुवरा न कोणा कळे। जय गजानन। माणसाच्या आयुष्यात काही घटना अशा घडतात की त्या नेहमी करता लक्षात तर राहतातच, पण जर आपण त्यापासून काही धडा घेतला तर त्या घटना आपल्याला बरेच काही शिकून जातात। सद्गुरू गजानन महाराजांची भक्ती करणारे आपण सर्व भक्त अशा काही अनुभवामधून गजानन महाराजांच्यावर श्रद्धा ठेवून भक्ती करीत राहिलो आणि महाराजांची लीला त्यांची करणी आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे हे जर समजून घेऊ शकलो तर संत म्हणतात त्याप्रमाणे आपली वाटचाल योग्य दिशेने होते आहे असं आपण म्हणू शकू। मी माझं भाग्य समजते की मी गजानन महाराज आणि गजानन विजय ग्रंथाच्या संपर्कात आले। मी 8व्या वर्गात होते। आम्ही ज्यांच्या घरी भाड्याने राहायचो त्यांच्या घरी गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा। त्या काकू आईला नेहमी म्हणायच्या, तुमच्या दोन्ही मुलांना मी आणि माझा भाऊ प्रगट दिनाला पोथी वाचायला लावा। तेथून माझी पोथी सुरू झाली, ती लग्नानंतरही सुरूच राहिली। अगदी मिस्टरांच्या नोकरीच्या बदलीमुळे वेगवेगळ्या गावीही महाराजांच्या कृपेने गजानन विजय वाचन सुरूच राहिले आणि शेगावला गेल्यावर प्रथम समाधीला यथाशक्ती प्रदक्षिणा व नंतर गादीसमोर पारायण असा आनंदही महाराजांनी मला अनेक वेळा प्राप्त करून दिला। पारायणाच्या आनंदासह महाराजांनी प्रचिती पण अनेक वेळा दिली। गजानन महाराजांच्या विषयी आलेले अनेक अनुभवापैकी सोमवती अमावस्येला आलेला एक अनुभव नेहमी करता माझ्या लक्षात राहावा असाच आहे। 2016ची ही गोष्ट आहे। मिस्टरांची बदली झाल्यामुळे त्यांना औरंगाबादहून कोल्हापूरला शिफ्ट व्हावं लागलं। मी मात्र 2 मुलासह औरंगाबादलाच राहत होते। तेव्हा मी घरी महाराजांचा प्रगट दिन मोठ्या प्रमाणात साजरा करीत असते। त्या वर्षी प्रगट दिन 1 मार्चला आला होता। महाराजांच्या समोर काय करता येईल याचा विचार सुरू होता। असं वाटलं 21 दिवसात 21 पारायण करावेत। 21वे पारायण प्रगट दिनाला करूया। ते लीफ इयर असल्याने फेब्रुवारी 29 दिवसांचा म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून पारायणाला सुरुवात करावी लागणार असा सर्व तारखांचा हिशोब मनात सुरू होता आणि 25 जानेवारीला नागपुरात सासऱ्यांचं निधन झालं। अंत्यविधी आणि पुढील क्रियांसाठी म्हणून मी व मुलं घरच्या गाडीनं नागपुरात हजर झालो। आता 6-7 फेब्रुवारीला 13वा 14वा व पुढे उदक शांत। मात्र 8 फेब्रुवारीला अमावस्या येत होती, सोमवती अमावस्या। त्यामुळे दिरांनी उदक शांत 9 फेब्रुवारीला करण्याचा निर्णय घेतला। माझ्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू झालं। जर 10 फेब्रुवारीला इथून निघालो तर 21वं पारायण प्रगट दिनाला कसं येऊ शकेल। मग दुसऱ्या मनाने उचल खाल्ली की आपण 8 फेब्रुवारीलाच निघू औरंगाबादला। 15 दिवस घर बंद आहे, तेव्हा 9 फेब्रुवारीला साफसफाई करून घेऊ म्हणजे 10 पासून पारायण सुरू करता येईल। 8 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता मी आणि 2 मुलं आम्ही औरंगाबादसाठी अमरावती रोडने निघालो। अमरावती रोड 4 लेन आहे, मध्ये डिवायडर आणि दोन्ही बाजूंनी वेगाने वाहतूक सुरू असते। साधारण 130 किलोमीटर अंतरावर तिवसा हे गाव येतं। ते क्रॉस करून आम्ही पुढे निघालो। 80-90च्या स्पीडने गाडी पुढे जात होती। मोठा मुलगा श्रीराम बाजूला सीटवर होता तर धाकटा तेजस गाडी चालत होता। मी मागच्या सीटवर होते। समोर डॅशबोर्डवर गजानन महाराज विराजमान होते। माझे विष्णू सहस्रनामाचे पाठ सुरू होते। मुलगा रामरक्षा मारुती स्तोत्र म्हणत होता। गजानन विजय ग्रंथही जवळ होता। अशा वातावरणात प्रवास सुरू होता। 4 लेन रस्ता असल्याने वाहतुकीत अडथळ्याची शक्यता कमी होते, पण वाहतूक नियम धाब्यावर बसवणारे लोक केव्हा कुणाला कसे अडचणीत आणतील सांगता येत नाही। वाटेत एका ठिकाणी डिवाइडवर वाढलेल्या झाडामागून अचानक एक ट्रॅक्टर रस्त्यावर आला। आता
ब्रेक दाबून गाडी थांबवणे शक्य नव्हते. गाडी ट्रॅक्टरवर जाऊन आदळली असती, म्हणून मुलाने गाडी डावीकडे घेतली, जेणेकरून गाडी ट्रॅक्टरच्या समोरून पुढे निघेल. तशी ती निघाली, पण डावीकडे खोल खड्डा आणि त्याला लागून शेत होतं, म्हणून रस्त्यावर आणण्यासाठी गाडी उजवीकडे घेतली. आता ती डिवायडरवर आपटण्याची भीती होती, म्हणून गाडीला ब्रेक लावत पुन्हा डावीकडे वळवली. आणि काय होतंय हे कळायच्या आत पुन्हा शेतीच्या बाजूला येत गाडी डाव्या बाजूला पलटली. मग गाडी पूर्ण पलटी झाली. मग उजवी बाजू खाली झाली. मग पुन्हा एकदा कूच बदलावी तशी पलटून गाडी सरळ होऊन थांबली. पुढची 2 चाकं खड्ड्यात, मागील 2 चाकं उंचवट्यावर, अशी तिरपी गाडी. हे सगळं काही मिनिटातच घडलं. त्या काही मिनिटात एक मुलगा ड्रायव्हिंगवर लक्ष देण्याचा प्रयत्न करीत होता. मोठा मुलगा आई ग, धाव रे गजानन बाबा असं ओरडत होता. आणि मुलांची आई गजानन महाराज तुम्हीच आहात, आता तुम्हीच आहात असं म्हणत होती. गाडी थांबली. आम्ही तिघं गाडीतून खाली उतरलो. तिघांनाही साधा ओरखडाही आला नव्हता. गाडीच्या उजव्या बाजूच्या आणि मागील बाजूच्या काचेचा पूर्ण चुराडा झाला होता. ड्रायव्हर आणि बाजूच्या सीटच्या मधील छताचा भाग दगडावर आपटून 6 इंच खाली आला होता. आता बघ्यांची गर्दी जमा होऊ लागली होती. अर्थात मदतही मिळाली. मिस्टर आणि दीर लगेच यायला निघाले. आम्ही गाडीच्या बाजूला उभे होतो. मुलगा अस्वस्थपणे मला म्हणाला, आई डॅशबोर्डवर गजानन महाराज दिसत नाहीत. मग आम्हा तिघांनीही आजूबाजूला गाडीत बराच शोध घेतला, पण ते कुठेच दिसले नाहीत. आणि तेव्हा ते एक गूढच राहिलं. नंतर मिस्टर आणि दीर आल्यावर कार कंपनीत फोन करून गाडीची पुढील व्यवस्था करायला सांगितली. आणि आम्ही FIR साठी तिवसा पोलीस स्टेशन गाठलं. तिथला पोलीस यांना म्हणाला, साहेब तो स्पॉट डेंजरस आहे. मी मागील 1.5 वर्षापासून इथे आहे. या काळात तिथे बरेच अपघात झालेले आहे आणि ते सर्व फॅटल होते. इतक्या मोठ्या अपघातात या लोकांना साधा ओरखडाही येऊ नये हे कल्पनेच्या बाहेरचे आहे. सर्व सोपस्कार पूर्ण करून आम्ही पुन्हा नागपूरला परतलो. मी मुलांना म्हटलं, मोठ्या संकटातून महाराजांनी तारलं आहे. आता प्रथम शेगावला दर्शन घेऊन नंतरच मी औरंगाबादला येणार. 9 तारखेला उदक शांत होऊन आम्ही बसने शेगावसाठी निघालो. 10 तारखेला शेगावला पारायण केलं. पुढील पारायण रिसर ठरल्याप्रमाणे घरी पार पडतील आणि प्रगट दिन 21व्या पारायणानं साजरा झाला. पोथीमध्ये बाळाभाऊंनी भाऊ कवरांना म्हटल्याचा उल्लेख आहे की, मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य, संतांचे जे असेल मनी तेच येते घडूनी, भरवसा त्यांचे चरणी ठेवणी स्वस्थ असावे. महाराजांनी मला उदक शांतीच्या कार्यक्रमाला उपस्थित ठेवून पारायणाची सुरुवात शेगावहून करून घेतली. कल्पनाही केली नव्हती असा सुंदर प्रगट दिन पण करून घेतला. म्हणूनच महाराजांच्या समोर हात जोडले की तोंडून आपसुकच शब्द बाहेर पडतात. अगाध करणी तुझी गुरुवरा न कोणाकडे. कार कंपनीच्या वर्कशॉपमध्ये गेली होती. ती पुढे पूर्ण चांगली होणार होतीच. 4 दिवसांनी तिथल्या वर्क मॅनेजरचा फोन आला, मॅडम लवकरात लवकर गाडी करण्याचा प्रयत्न करतो. आणि हो, तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी चेक केलं. डॅशबोर्डला थोडी गॅप होऊन आत गजानन महाराजांची मूर्ती अगदी सुखरूप आहे. मी मुलांना ती माहिती दिली आणि स्वाभाविकपणे आम्ही एकत्र जयघोष केला, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.